वेकोली कामठी उपक्षेत्रातील एकात्मिक इंदर कामठी डीप ओपन कास्ट प्रकल्पांतर्गत इंदर कॉलरी क्रमांक 4 आणि 6 येथील घर मूल्यांकनातील अनियमिततेच्या प्रकरणावर खासदार श्यामकुमार बर्वे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वेकोली महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची खरपट्टी काढत प्रकरण तातडीनं निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले। इंदर कॉलरी क्रमांक 4 आणि 6 येथील घर मूल्यांकनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला असून गेल्या 15 महिन्यांपासून आंदोलन, निवेदने आणि पाठपुरावा सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष तोडगा निघत नसल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली। बैठकीत वेकोली महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारत प्रकरणाचा तातडीनं निपटारा करण्याचे निर्देश दिले। बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार बर्वे यांनी घर मूल्यांकन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात धांदल झाल्याचं स्पष्टपणे नमूद केलं। या बैठकीनंतर प्रकल्पग्रस्त नागरिकांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं। एक निष्कर्ष ये निकला कि जो त्रुटि उनके ध्यान में आई है वो तो उन्होंने वहाँ पे सामने रखा कि जिसका 35 लाख रुपए बना हुआ था उसका 5 लाख रुपए आज मुआवजा बन रहा है। तो इतनी जो तफावत दिख रही है कि ये जो 35 लाख से 5 लाख रुपए तक के आ रहा है, तो इसमें निश्चित ही भ्रष्टाचार हुआ है। इसमें किसी ने तो भी उसमें भ्रष्टाचार करने में सहयोग, चाहे वो WCL के कर्मचारी हो या PWD कर्मचारी हो, इनके सहभाग की होने के वजह से ही ये घोटाला हो सका है, अन्यथा ये हो नहीं सकता था। ये सिद्ध हो चुका है उसमें, और आगे किस तरीके से कार्रवाई करना है और जो लोग वहाँ पर बसे हुए हैं उन्हें कैसे मुआवजा इस 2025 के रेट से दिया जाए, इस पे चर्चा हुई। काफ़ी सकारात्मक चर्चा हुई और चर्चा से सारे प्रकल्पग्रस्त लोग समाधानी है।